बाळा, तू म्हणतोस, स्वामी आम्ही एवढी भक्ती करून ही का संकट येतात? जे लोक काहीच करत नाहीत, देवाचं नाव घेत नाहीत, ते आनंदी दिसतात ना. बाळा, ते दिसणं आहे, सत्य नाही. बाहेरून हसणारा माणूस आतून रिकामा असू शकतो. काही लोकांना त्यांच्या कर्माचं फळ लगेच मिळत नाही, पण कर्म कधीच चुकत नाही बाळा. आणि जे भक्ती करतात ना, त्यांना संकट जास्त येतात, कारण देव त्यांना तोडत नाही, घडवत असतो. जसं सोनं आगीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच भक्ताला दुःखाच्या आगीतून जावं लागतं. तुला वाटतं आम्ही ऐकत नाही? अरे बाळा, ऐकत नसतो तर तुला इतकं सहन करण्याची ताकद मिळाली असती का? जे लोक कोसळतात ते देवापासून लांब असतात, आणि जे झेलतात ना, ते देवाच्या खूप जवळ असतात. ज्या लोकांचं सगळं चांगलं चाललंय असं दिसतं, त्यांची परीक्षा पुढे ठेवलेली असते. आणि तुझी परीक्षा आत्ताच चालू आहे, कारण तू ती पेलू शकतोस म्हणून. एक लक्षात ठेव, आम्ही भक्ताला कधी उपाशी ठेवत नाही, पण कधी कधी थोडा वेळ थांबवतो. कारण देणार असलेली गोष्ट साधी नसते, मोठी असते. म्हणून हार मानू नकोस बाळा. तुझं रडणं, तुझं सहन करणं, तुझी भक्ती काहीही वाया जात नाही. तुझी वेळ येईल तेव्हा तेच लोक म्हणतील, इतकं सहन करूनही हा कसा उभा राहिला. फक्त विश्वास सोडू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.